या गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला राज्यातल्या बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी झाली आहे। गणरायाची मूर्ती घेण्यासाठी भाविकांनी दुकानामध्ये गर्दी केली आहे आणि दुसरीकडे सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई, पुणे आणि ठाणे तसंच नागपूरमधल्या बाजारपेठांमध्ये नागरिकांची एकच झुंबड पाहायला मिळते। तर वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची अशी मोठ्या प्रकारे झुंबड उडालेली आहे आणि आपण पाहतोय अगदी आता उद्या गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे। घरोघरी आता लगबग सुरू झाली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची, तसंच सार्वजनिक मंडळांची आणि त्यामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा प्रकारे आपल्याला गर्दी पाहायला मिळते। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या पुण्यामध्ये काय वातावरण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेत। चंद्रकांत, खरं तर पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे जगामध्ये भारी अशा प्रकारे पुणेकरांची कल्पना असते आणि खरंच मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यामध्ये साजरा होतो। घरी सुद्धा बाप्पांच्या आगमनाची आता लगबग सुरू झालेली आहे। काय एकंदरीतच पुण्यामधल्या बाजारपेठांमध्ये सगळं वातावरण दिसतंय? अनुपमा, आता आपण आहोत मंडईची सगळी मार्केट आपल्याला माहिती आहे। सगळे गणेशोत्सवाचं सामान असतं पूजेचं, त्याच्या खरेदीसाठी सगळे पुणेकर बघ झुंबड उडालेले। समोर दगडूशेठचं लायटिंगचं पद्मा मंदिराचा देखावा दिसतोच इथं लायटिंग, तो उद्या पूर्ण आकर्षण असेल तमाम पुणेकर नाही तर जगभरातील गणेश भक्तांचं। पण त्याच्या आधी त्याच्या बॅक साईडला हे सगळं मार्केट बघ सगळी गर्दीने फुलून गेलेली। आत्ताच पोलिसांनी थोडं अतिक्रमण कारवाई केल्यामुळे थोडी गर्दी कमी झाली आणि थोडा पाऊसही येऊन गेला, पण प्रचंड गर्दी आहे। सगळ्या म्हणजे इथंच नाही तर शहराच्या सगळ्या उपनगरांमधून आज सगळे पुणेकर बाहेर पडलेले आहेत। म्हणजे दुर्वा असतील, केवडा असेल, पूजेचं साहित्य असेल, मखर असेल किंवा अस्तर असेल, सगळे दागदागिने असेल बाप्पाला सगळे। आपल्याला माहिती आहे 10 दिवस बाप्पा घरी आल्यानंतर पुणेकर कुठलीही कसर सोडत नाही। त्याच्या आगमनाचे मोदक असतील, फुलांच्या माळा असतील, लायटिंगच्या माळा असतील, विद्युत रोषणाई सगळं सामान खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी अक्षरशः झुंबड उडालेले। पूर्ण हा जो रोड आहे अगदी शनिवारवाड्यापासून ते इकडे मंडईपर्यंत फुलून गेलेलं आहे। यावेळेस वैशिष्ट्य म्हणजे लोक मेट्रोने येतात आणि डायरेक्ट इथून या मंडईत येऊन खरेदी करून पुन्हा मेट्रोने जातात। उद्या हा रस्ता पूर्ण पॅक असणार आहे, किंबहुना आजच सुरुवात आहे। पुणेकर पुढचे 10 दिवस बाप्पाच्या भक्तीत पूर्ण लीन असतील, त्याची सुरुवात आहे। आज पूर्वसंध्या आहे, उद्या बाप्पा येतील, त्याच्या तयारीसाठी सगळी लगबग आपल्याला बाजारपेठेत बघायला मिळते। अगदी चंद्रकांत, धन्यवाद पुण्यातलं हे सगळं वातावरण पोहोचवल्याबद्दल। पुण्यामध्ये सध्या मोठी लगबग सुरू आहे। सगळ्याच खरं तर शहरांमध्ये अशा प्रकारे बाजारपेठा फुललेल्या आहेत आणि गणपती बाप्पाचं उद्या आगमन होणार आहे त्याआधी ही सगळी तयारी सुरू झालेली आहे। धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या माहितीसाठी।